पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही असं म्हणतात, पण म्हणून कोणी समुद्रामध्ये उडी मारेल का हो? मी मारली आहे. पण त्याआधी तुम्हाला माझी ओळख सांगते. नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान आणि खूप आनंदी असाल. आणि मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी त्या अथांग समुद्रामध्ये उडी मारली, कारण त्या अथांग समुद्रामध्ये मी एकटी नाही आहे बरं का. मी बुडेल याची मला भीतीसुद्धा नाही आहे, कारण मी जर बुडायला लागले ना तर मला अलगदपणे वरती काढतील आणि मला त्या अथांग समुद्रामध्ये पोहायलासुद्धा शिकवतील. आणि खरं तर ना, मी पहिल्यांदा उडी मारली याचं मला शाबासकी देऊन मला आशीर्वाद नक्की देतील. तुम्ही त्या कोणत्या कॅटेगरीमधले आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला मी काय बोलले हे तर कळलं ना तर खूप बरं होईल. चला, आत्ता मी तुमच्याशी ना माझं थोडंसं डेली रुटीन शेअर करते. काल दिवसभर पाण्याची वाट बघूनसुद्धा पाणी आलं नाही. आज मात्र सकाळी पाणी आलं. मग काय, कपडे तर धुवून घेतलेच, पण त्याबरोबर हे 2-3 चादरीसुद्धा धुवून घेतल्या, कारण गावाला जायच्या आधी धुतल्या होत्या आणि गावावरून आल्यापासून त्यांना काही मुहूर्त लागलाच नव्हता. म्हणून म्हटलं यांना पाण्यातून एकदा काढूनच घ्यावा, कारण धुवून घेतल्या ना काही एकदम जास्त काय धुवायचा जास्त लोड पडत नाही. ते सुकतील कधी मला नाही माहिती, पण मम्मा काम करते, मग ऋत्वीसुद्धा तिथेच पाहिजे. मग ऋत्वीसुद्धा मला मगानं पाणी देण्यात मदत करत होते. मग त्यानंतर सगळी कामं झाली होती. मग आम्ही दोघींनीसुद्धा फ्रेश होऊन घेतलं आणि मग खेळत बसलो. त्यानंतर नाश्ता पाणी केलं आणि त्यानंतर ऋत्वी झोपी गेली. ऋत्वीला झोपवताना मलासुद्धा झोप लागून गेली आणि मी सुद्धा एक छोटीशी डुलकी काढूनच घेतली. मग संध्याकाळच्या टायमाला ना सायलीताईच्या दुकानामध्ये गेले होते. भाजी छान होती. ऋत्वीला तिथंच बसवलं आणि भाजी बघत बसले. पालकची भाजी छान वाटली म्हणून पालकची भाजी घेऊन घरी आले. घरी आल्यावरती भाजी साफ करण्याआधी ना मी कुकरला भात लावून घेतला आणि त्यानंतर भाजी साफ करायला घेतली. पण माझ्या ऋत्वीची ना माझ्या मागं अशी रडारड चालू होती. मग तिला मांडीवरती घेऊनच मी माझी भाजी साफ केली. कधी कधी ना ऋत्वीला असे मूड स्विंग्स येतात. मग मी तिच्या मनाप्रमाणे करायला घेते, नाही तर ती मला माझं काम अजिबात करू देणार नाही हे मला माहीत असतं. थोड्या वेळाने ऋत्वीचे पप्पासुद्धा घरी आले. मग ऋत्वी त्यांच्या पप्पांमध्ये दंग झाली आणि त्यानंतर मी गेले माझी भाजी करायला. भाजी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ती बारीक अशी छान कापूनसुद्धा घेतली. मग निवडत बसायच्या आत मी डाळसुद्धा भिजत घातली होती. मग डाळसुद्धा छान भिजली होती. मी आज डाळ पालक बनवणार आहे, कारण डाळ वेगळी आणि पालक वेगळं, त्यापेक्षा म्हटलं एकच रस्सा भाजी करूया, मस्त छान होऊन जाईल. म्हणून मी इकडे पूर्ण त्याची तयारी करून घेतली आणि तोपर्यंत ना कुकरमध्ये लावलेला भातसुद्धा शिजला होता. मग भात काढून ठेवला आणि त्यामध्ये ना डाळ पालक शिजायला घातली. मग डाळ शिजून झाल्यावर ना इकडे मस्त फोडणीची तयारी करून गेली. फोडणीसाठी ना जिरं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं टाकलं आणि त्यामध्ये मस्त छान शिजलेली डाळ पालक टाकून एक कडकवाली अशी फोडणी लावून घेतली. मी आज ना खूप दिवसांनी डाळ पालक बनवली होती, कारण असा मेनू आम्ही कधीतरीच बनवतो. दिसायला तरी माझी डाळ पालक खरंच खूप छान दिसते. जेवल्यावरती तुम्हाला नक्की सांगेल. मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. मस्त समोर बाबासाहेबांची गाणी लावली होती आणि आमचं जेवण चालू होतं. खरं तर डाळ पालक खरंच खूप छान झाली होती. ऋतूच्या पप्पांनासुद्धा फार आवडली. आणि मग जेवून झाल्यावर सगळं किचन ओटा सगळं साफ करून घेतलं आणि त्यानंतर माझं एक काम राहिलं होतं, त्या म्हणजे या चादरी सुकवायच्या. धुवून तर ठेवल्या होत्या, पण आधीच माझ्याकडे कपडे सुकवायची पंचायत. आता या चादरी कुठं सुकवाव्या? एक मी माझ्या दारावरती टाकून दिली आणि दुसरी असं खुर्च्यांचा जुगाड करून त्यावरती सुकायला घातले. आणि तिसरी चादर कुठे घालू? आता आतमधल्या खोलीमध्ये तर फॅन चालू नाही, पण तरीसुद्धा सध्यापुरती तिथं सुकत घालते, म्हणून ती चादर तिथे आतमध्ये सुकत घातली. चला, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आवर्जून करा, कारण तुमचा एक आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला, बाय.